मित्रांनो, या भागामध्ये आपण बघूया, माझ्या शिक्षणाबाबतीत काही जाणून घेऊया. पहिल्यांदा आपण प्राथमिक शाळेबद्दल माहिती घेऊया. बहिणींनी करून घेतलेल्या तयारीमुळे मी पहिली आणि दुसरीची परीक्षा एकदम दिली होती आणि वर्गात पहिला क्रमांक पटकावला होता. गुरुजी फळ्यावर प्रश्न लिहून मोठ्याने वाचून दाखवत. माझे उत्तर पाटीवर लगेच लिहून तयार असे. माई वर्गाबाहेर खिडकीजवळ असलेल्या पेटाऱ्यावरच बसून असायची आणि ऐकत बसलेली असायची. एकदा एक प्रश्न ऐकून माई खिडकीतून खाणाखुणा करून मला उत्तर सांगण्याचा प्रयत्न करत होती आणि मी मोठ्याने तिला सांगितले, माई अगं तेच उत्तर लिहिलंय मी आधी. माई गुपचूप उठून बाहेर जाऊन बसली. मॉन्टेसरी म्हणजे बालवाडी, पहिली दुसरी हा अनुभव मला मिळाला नाही. एकदम तिसरीत शाळेत गेल्यामुळे माझा आणि मराठी प्राथमिक शाळेचा संबंध फक्त 2 वर्षांचा. या शाळेत समाजाच्या सर्व थरातील लोकांची मुलं असत. वर्गात बेंच वगैरे नव्हते. शेणाने सारवलेल्या भिंती आणि जमिनीही असत. शेणाने सारवलेल्या जमिनीवर बसावे लागे म्हणून आम्ही दप्तरातून एक छोटी सतरंजी बसकूर घेऊन जात असू. कधी कधी सर्व विद्यार्थी मिळून वर्गातील आणि व्हरांड्यातील जमीन शेणाने सारवण्याचं कामही करत असायचो. व्हरांड्यात प्रत्येक वर्गाबाहेर कुलूप लावलेली एक मोठी लाकडी पेटी असे. त्यात मुलांचे तपासायचे पेपर, पुस्तके, खडू, डस्टर असली सामग्री असायची बहुतेक. खेडेकर आणि एक चित्रे एवढे 2च शिक्षक मला आज आठवतात. मला वाटतं मुख्याध्यापक वेदक गुरुजींच्या पत्नी आम्हाला वर्ग शिक्षक होत्या. वर्गातील मुलांच्या प्रगतीची चाचणी म्हणून अधूनमधून गट शिक्षण अधिकारी यांची वर्गाला भेट असे. अर्थात आमच्या वर्गात विद्यार्थ्यांना गट विकास अधिकारी यांनी विचारलेल्या बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरे देण्याचे काम मीच करत असे. मग पुढचा प्रवास माध्यमिक शाळा. माझी आई, मामा, मावशा ही मंडळी अभ्यासात हुशार होती. आईच्या माहेरचा हा वारसा माझी बहीण मंगल आणि माझ्याकडे आला असावा, म्हणजे माझ्याकडे थोडासा आला असावा. माझी बहीण मंगल सर्वच वर्षी प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होत असे. 11वीला बोर्डाच्या परीक्षेतही त्याने शाळेत पहिला नंबर सोडला नाही. मी 5वी 6वी पर्यंत वर्गात पहिला येत असे, नंतर पहिल्या 3 मध्ये. 11वीला बोर्डाच्या परीक्षेत मी शाळेतही आणि उरण येथील परीक्षा केंद्रातही प्रथम क्रमांक पटकावला होता. शाळेच्या 11वीच्या परीक्षेत प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांची नावे आमच्या जनता विद्यालय शाळेच्या बोर्डावर लिहिलेली आहेत. त्या यादीत आम्ही 3 पाटणकर आहोत. 1 माझा चुलत भाऊ विनायक मोरेश्वर पाटणकर, 2 माझी बहीण मंगल महादेव पाटणकर आणि 3 मी विजय महादेव पाटणकर. मी शाळेतल्या प्रत्येक गद्य पद्य, पाठांतर आणि वक्तृत्व स्पर्धेत तसेच जिल्हा स्तरावरील वक्तृत्व स्पर्धेतही भाग घेत असे. तसेच मैदानी खेळ, लांब उडी, उंच उडी, धावणे अशा स्पर्धातही भाग घेत असे. या इनडोअर आणि आउटडोअर स्पर्धातही त्या वयोगटात कायम पहिला क्रमांक पटकावत असे. शाळेतल्या मुलांची शिवाजी, प्रताप, अशोक, सुभाष अशा गटात विभागणी असे. या गटांची आपापसात सामुदायिक स्पर्धा असे. मी अशोक गटात होतो. त्या गटाला मी कायम 20 ते 25 गुण एकट्याने मिळवून देत असे. 11वीत विविध विषयात सर्वात अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचाही गौरव केला जायचा, त्यांना गौरवले जायचे. मला तो मान इंग्रजी, जनरल सायन्स, फिजिक्स, केमिस्ट्री, गणित या विषयांसाठी मिळाला होता. 11वीत पहिले येण्याचे कारण काही आवरच होते. आमच्या वर्गात साधारण 6वी 7वी मध्ये एक मुलगी बाहेरगावाहून नव्याने आलेली होती. ती जी आली तो तिने वर्गातला पहिला नंबर 10वी पर्यंत सोडला नाही. झाले, मी आणि आमच्या वर्गातील पहिल्या 4-5 नंबरातील माझे मित्र एकत्र बसलो. ती 11वीला पहिली आली तरी कोणत्याही विषयात सर्वात जास्त मार्क मिळवण्याचा बहुमान तिला मिळू द्यायचा नाही असा आम्ही पण केला. मी सायन्स, भाषा अशा विषयांची जबाबदारी घेतली. एकाने गणित तर दुसऱ्याने अन्य कोणता तरी विषय अशी वाटणी झाली. आम्ही जोमाने अभ्यासाला लागलो. परिणाम, मी पत्करलेल्या विषयात मला सर्वाधिक मार्क तर मिळालेच आणि सर्व शाळेतूनही मी सर्वप्रथम आलो. मला सर्व भाषात फर्स्ट क्लास म्हणजे 60% अधिक मार्क आणि सायन्स, गणित वगैरे विषयात डिस्टिंक्शन म्हणजे 70% अधिक मार्क मिळाले. जनरल सायन्स या विषयात तर मला 100 पैकी 97 मार्क मिळाले.
तसे पाहिले तर माझा नेहमीच स्वयंशिक्षणावर भर होता. 11वीत इंग्रजीत चांगले मार्क मिळावेत म्हणून मी एका शिकवणी वर्गात जाऊ लागलो. पण लवकरच माझ्या असं लक्षात आलं की तिथे लिहून दिलेली आदर्श उत्तरे ही शब्दशः अगदी जशीच्या तशी नवनीत प्रकाशनच्या गाईडमधल्या उत्तरांसारखी असायची. माहीत नाही, कदाचित ते पुस्तक त्याच सरांनी लिहिलेले असावे. मग मी ते गाईडच विकत आणले. कशाला उगीच क्लासची फी भरायची. जनरल सायन्स या विषयात प्राथमिक असे रसायन, भौतिक आणि शरीरशास्त्र असे विभाग होते. या विषयांच्या स्पेशल पेपरसाठी जी विस्तृत पुस्तके आणत ती आणून मी या विषयांची तयारी केली होती. परिणामी मला जनरल सायन्स या विषयात 100 पैकी 97 मार्क मिळालेले होते. मी अगोदर म्हणालो त्याप्रमाणे मी अन्य काही कलाही शिकून घेतल्या, जसं टाईपरायटिंग, शॉर्ट हँड, संगणकावरील काम. तर या कलांचा अभ्यास आणि उपयोग कसा होतो हे आता मी तुम्हाला सांगतो. इंटर सायन्स नंतर शिक्षण अर्धवट सोडल्यावर लौकिक अर्थाने माझी शैक्षणिक पात्रता फक्त SSC पास इतकी धरली जाऊ शकत होती. त्या काळात इतक्या शिक्षणावर फक्त खाजगी कार्यालयात कारकून म्हणून नोकरी मिळण्याची शक्यता होती. पेपरात नोकरीविषयक जाहिरात पाहिल्या तर ज्यांना टाईपरायटिंग येते आहे त्यांना प्राधान्य असे आणि शॉर्ट हँड येत असेल तर स्टेनो म्हणून चांगल्या पगाराची नोकरी मिळत असे. नोकरी लागली तर लागली, नाहीतर किमान टायपिंग झेरॉक्स असल्यास सेवा देणारा स्वतंत्र व्यवसाय करणे तरी शक्य होईल. या इराद्याने मी इंग्रजी टायपिंग शिकून घेतले. माझा त्या कामावर चांगलाच हात बसलेला होता. परीक्षा देऊन प्रमाणपत्र मिळवता यावे यासाठी मी पुण्यातील पिटमन्स इन्स्टिट्यूटमध्ये, मला वाटतं धूत आडनावाच्या बाई तो क्लास चालवत असत, टाईपरायटिंग शॉर्टहँड क्लासमध्ये मी प्रवेश घेतला. असा प्रवेश घेण्यापूर्वीच मी स्वयंशिक्षण पद्धतीने शॉर्टहँडचा खूप सराव केलेला होता. त्यामुळे 6 महिन्यातच मी सरकारी परीक्षा देऊ शकेल इतपत प्रावीण्य मिळवलेले होते. बाईने मला विचारले, कोणकोणत्या परीक्षेचे फॉर्म भरणार? मी सांगितले टायपिंगची 60 शब्द प्रति मिनिट आणि लघुलेखनाची 100 शब्द प्रति मिनिट अशा हायर प्रोफिशियन्सी परीक्षांना मी बसणार आहे. माझे हे बोलणे ऐकून त्या क्लासमध्ये 2-2 वर्ष शिक्षण घेत असलेले अन्य विद्यार्थी हसले. 6 महिन्यात ते कसे शक्य आहे? दूधबाईंनी मला सांगितले की A ते Z आणि परत उलट Z ते A अशी अक्षरे बिनचूकपणे मी सांगेन तितक्या वेळा टाईप करून दाखव. माझे हात जणू पियानो वादकाच्या लयीने चालत होते. बाई उठून बाहेर आल्या. मी त्यांना कागद दाखवला. त्या म्हणाल्या, कागद तपासण्याची गरज नाही. एका लयीत आणि समान वेगाने तू करत असलेले टायपिंग मी लक्षपूर्वक ऐकले आहे. तुला टायपिंग परीक्षेचा फॉर्म भरायला हरकत नाही. फक्त एकदम 60 शब्दाऐवजी तू 40 शब्द आणि 60 शब्द अशा दोनही परीक्षा दे. म्हणजे तुझ्याकडे किमान 40 शब्द प्रति मिनिटचे तरी सर्टिफिकेट असेल. कदाचित तू 60 शब्द प्रति मिनिट ही परीक्षा सुद्धा पास होशील, पण जोखीम घेऊ नकोस. शॉर्टहँडचे सुद्धा तसंच. मी 80 शब्द प्रति मिनिट आणि 100 शब्द प्रति मिनिट अशा दोनही परीक्षा द्याव्यात असे ठरले. मी त्या 4ही परीक्षा दिल्या आणि एकाच वेळी चांगल्या श्रेणीने त्या उत्तीर्ण सुद्धा झालो. पुढे मी बँकेत नोकरीला लागल्यावर बँकेत हिंदी भाषेचा वापर वाढवावा अशी मोहीम सुरू झाली. तेव्हा बँकेने मला देवनागरी टायपिंग शिकायला दररोज 1 तास बँकेच्या वेळात क्लासला जायची सवलत दिली. क्लासमध्ये देवनागरी टाईपरायटर होता, पण तो फक्त तासाभरासाठीच मिळायचा. मग मी एक युक्ती शोधून काढली. मी चक्क इंग्रजी टाईपरायटरवरच मराठी टायपिंगचा तासनतास सराव करत असे. कागदावर अक्षरे कोणती का उमटेनात, मराठी अक्षरे तेथे आहेत असे समजून बोटे योग्य चावीवर म्हणजे बटनावर पडली, कीवर पडली म्हणजे झाले. साधारणपणे 1-1.5 महिन्यातच मी देवनागरी, मराठी, हिंदी हे टायपिंग चांगल्या प्रकारे करू लागलो. मी, माझी पत्नी अंजली आणि माझ्या वकिली ऑफिसातली सहकारी संध्या यांनाही दोनही प्रकारचे टायपिंग 1-1 महिन्यात शिकवलेले आहे. त्या दोघेही सराव आणि मेहनतीच्या जोरावर उत्तम टायपिंग करू लागल्या. एकतर या टायपिंग शॉर्टहँड कलेमुळे पदवी आणि वकिलीची पदवी यांचे शिक्षण चालू असतानाच मला विविध वकिलांकडे काम करायला तर मिळालेच, शिवाय वकिली मसुदे वाचण्याचा, लिहिण्याचा, त्यातील बारकावे समजून घेण्याचा अभ्यासही झाला.
खोपोली या तशा लहानशा गावात मी वकिली सुरू केल्यावर माझी ही कामे मी स्वतःच करत असल्यामुळे गावात टायपिंग करणाऱ्यांकडे माझे कागद कधीच फिरत राहिले नाही. माझ्याकडे कोणकोणते आणि कोणाचे काम आहे याचा कधीही गवगवा झाला नाही आणि अन्य कोणाला मागमूसही लागला नाही. शॉर्टहँडचा उपयोग जलद गतीने माहिती लिहून घेण्यासाठी तर झालाच, शिवाय कोर्टात माझ्या कामात होत असलेल्या साक्षी पुरावा, युक्तिवाद वगैरे यातील महत्त्वाचे मुद्देही मी लगेच लिहून घेऊ शकत असे. साक्ष चालू असताना मला उलट तपासणीच्या वेळेस कोणते प्रश्न विचारायचे आहेत, युक्तिवाद करताना कोणते मुद्दे खोडून काढायचे आहेत किंवा कोणते मुद्दे जोरकस प्रकारे मांडायचे आहेत त्याचेही टिपण माझे लगेच तयार होत असे. आणि हे काम करतानाही साक्षीदारांचे, वकिलांचे, न्यायाधीशांचे हावभाव, देहबोली यांचेही निरीक्षण करता येत असे. थोडक्यात काय, कोणतेही कौशल्य गौण समजू नये, त्या कौशल्याचा आपल्या भात्यातील शस्त्र म्हणून आपण कसा वापर करू शकतो ही कला मात्र नक्कीच जमली पाहिजे. 11वीच्या परीक्षेत मिळालेल्या घवघवीत यशानंतर मग महाविद्यालयीन शिक्षणाचा पहिला अंक सुरू झाला. या पहिल्या अंकाची चित्रकथा खूपच ऐकण्यासारखी आहे, खूपच समजून घेण्यासारखी आहे. 11वीत चांगले गुण मिळवून उत्तीर्ण झाल्यावर क्रिकेट, व्हॉलीबॉल अशा उन्हाळक्या संपवून कोणत्या महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा याची धांदल सुरू झाली. आमच्या वेळेस कोणत्या शाखेत प्रवेश घ्यायचा याचा साचा ठरलेला होता. 60% वर गुण आहेत का, मग सायन्सला जा. 50 ते 60 कॉमर्स, उरलेले आर्ट्स. खोपोलीमध्ये महाविद्यालय असे नव्हतेच. माझ्या अगोदरच्या हुशार विद्यार्थ्यांच्या पावलावर पाऊल ठेवून मी पुण्याला फर्ग्युसन महाविद्यालयात शास्त्र शाखेत प्रवेश घेतला. चांगली टक्केवारी असल्यामुळे कॉलेज हॉस्टेलमध्ये जिथे एका विद्यार्थ्याला एक स्वतंत्र खोली असे अशा प्रतिष्ठेच्या बी ब्लॉकमध्येही माझी वर्णी लागली. मी आयुष्यात एकटा आणि तो सुद्धा हॉस्टेलमध्ये पहिल्यांदाच राहत होतो. खोपोलीसारख्या लहान गावातून पुण्यासारख्या शहरात आलो, पण त्या संधीचा जास्तीत जास्त फायदा घेण्यापेक्षा होम सिकनेस जास्त बळावला. जवळजवळ प्रत्येक शनिवार रविवार खोपोलीवारी होऊ लागली. अगदी शुक्रवारी संध्याकाळीच पुणे रोहा एसटी पकडायची घाई आणि सोमवारी सकाळी पेण सातारा एसटीने निघून प्रॅक्टिकलसाठी लॅबमध्ये जेमतेम पोहोचायचे. हाच साप्ताहिक कार्यक्रम. पुण्यात आणि कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये साहित्य, कला, मनोरंजनाची पर्वणी असायची आणि त्यावेळेस मी खोपोलीत असायचो. खरे तर खोपोलीत रचनात्मक म्हणजे कन्स्ट्रक्टिव्ह असे काहीही काम नसे. निव्वळ होम सिकनेस हे एकच कारण. त्यात भर म्हणजे 11वी पर्यंत मराठी माध्यमातून शिक्षण आणि आता एकदम इंग्रजी माध्यम. अर्थात माझे इंग्रजी बरे होते, त्यामुळे या नवीन माध्यमाशी जुळवून घेणे लवकरच जमले. केमिस्ट्री, बॉटनी, झुऑलॉजी, इंग्रजी हे विषय लवकर अवगत झाले. मनात मेडिकलला ॲडमिशन मिळावी, आपणही डॉक्टर व्हावे अशी महत्वाकांक्षा असलेला मी, पण मॅथ्स म्हणजे अल्जिब्रा, जॉमेट्री, ट्रिग्नॉमेट्री, फिजिक्स हे आहीमही काही कधीच प्रसन्न झाले नाहीत. एवढेच काय, शाळेत पहिला आलेला मी पहिल्या वर्षाच्या प्री डिग्री म्हणत त्या पहिल्या वर्षी गणितात चक्क नापास झालो. एटीकेटी म्हणजे अलाउड टू कीप टर्म्सच्या कुबड्या घेऊन मी इंटर सायन्स या वर्षात गेलो. समोर कोणी चांगले रोल मॉडेल नाही, महत्वाकांक्षेला जोड म्हणून लागणाऱ्या प्रयत्नांची पराकाष्ठा नाही. बॉटनी, झुऑलॉजीची माझी जर्नल्स वाखाणली जायची. प्रॅक्टिकल करताना इतरांना हेवा वाटायचा. मी तयार केलेल्या स्लाइड सर्वांना दाखवल्या जायच्या, पण मॅथ्स फिजिक्सच्या धसक्यातून मी काही बाहेर आलो नाही. फर्ग्युसन सुटले. दरम्यान लोणावळा येथे महाविद्यालय झाले. तिथेही 1 वर्ष प्रयत्न केला. मग मात्र माझे या अभ्यासातले मनच उडाले. बहुधा खोपोलीकर, शेजारी पाजारी, शिक्षक वगैरे माझ्याकडे फुकट गेलेला मुलगा अशा दयार्द्र नजरेने पाहतायत असेच मला वाटायला लागले. माझ्या काही मित्रांनी त्यांच्या हॉस्टेलच्या रूमवर माझी गेस्ट म्हणून केलेली तात्पुरती व्यवस्था कळल्यावर त्यांच्या पालकांनी मला भेटून मी त्यांच्याबरोबर राहू नये असे खडसावलेलेही होते. मी पुण्यात मग स्वतंत्र लॉजवर मंथली गेस्ट म्हणून राहू लागलो. तिथेही एक मित्र मला भेटायला वरचेवर येत असे. का तर तिथे बसून गप्पा टप्पा करताना कॉटवर रेलून मनमुराद सिगरेट शिलगावता येते म्हणून तो तिथे यायचा. माझ्या या निवासी व्यवस्थेमध्ये त्याने मला भेटायला येणे त्याच्या आईला आवडत नव्हते. मी त्याला माझ्याकडे येऊ देऊ नये असे तिने मला निक्षून सांगितलेले होते.
मला तर कुठलेही व्यसन गैरसंगत असले काही नव्हते, त्यामुळे मला हा अपमान विसरता येणे अवघड गेले. आयुष्यात पुढे जाऊन अशाच पालकांनी मी त्यांच्या पाल्यांना काहीतरी सांगावे, पुढे जाण्यासाठी मार्गदर्शन करावे किंवा चालना द्यावी असे सहकार्य सुद्धा मागितले. आयुष्याने घडवून आणलेली फिट्टमफाट, दुसरं काय. मग हे महाविद्यालयीन शिक्षणाच्या पहिल्या अंकातलं अपयश आल्यावर काय करावं, काहीतरी वेगळं शिकावं असे विचार सुरू झाले. मग मी शेती केली, व्यापार करून पाहिला, टायपिंग, शॉर्ट रायटिंग, अशा तर शॉर्ट हँड रायटिंग अशा कला शिकलो. महाविद्यालयीन शिक्षणाच्या सुरुवातीच्या लौकिक अर्थाने अपयशी काळात मी मनातल्या मनात वेगवेगळे पर्याय घोळवू लागलो. दरम्यान एक दोन पावसाळे मी तर चक्क भातशेतीही केली. मी कर्जत येथून नवीन प्रकारचे बासमती सारखे बियाणे, मला आठवतं त्या बियाण्याचे नाव कर्जत 7312 असे होते, ते बियाणे आणले होते. उत्तम पीक आले, पण पाणथळ जमिनीत बरेच दाणे खडून गेले. रोपाची उंची कमी, त्यामुळे मळणी, भात झोडणी ही सुद्धा नीटपणे करणे जुन्या मजुरांना जमले नाही. तरीही विक्रमी पीक आले. भात गिरणीत भात भरडायला नेले तेव्हा गिरण मालकच काय, पण तिथे आलेले अन्य शेतकरी सुद्धा खोपोरीसारख्या ठिकाणी बासमती सारखा तांदूळाचा लांब चमकदार दाणा पाहून अवाक झाले. काही जण तर माझ्याकडून पुढच्या वर्षी लावण्यासाठी बियाणेही घेऊन गेले. 2-3 वर्षे एप्रिल मे महिन्यात रत्नागिरी हापूस आंबे विक्रीचाही व्यवसाय केला. नंतर काही वर्ष देवरुखहून एक डोंगरे नावाचे गृहस्थ वटपौर्णिमेच्या आसपास ट्रक भरून फणस सुद्धा विक्रीसाठी आणत. 1-2 वर्ष अंजलीचे नाना काका आणि एकदा त्यांचा मुलगा संदीप हा सुद्धा आंबे घेऊन आला होता. आई आणि मी त्यांना आंब्याच्या पेट्या मोकळ्या करून आंबे जमिनीवर उभे लावून त्यांची प्रतवारीनुसार विक्री करायलाही मदत करायचो. याच काळात अविरत अवांतर वाचन करतानाच शॉर्ट हँड, टाईपरायटिंग या कलांचा अभ्यास घरी वेगवेगळी पुस्तके आणून तासनतास सराव करून केलेला होता. मग परीक्षेपुरते क्लास लावलेले होते. माझ्या या कौशल्य शिक्षणाबद्दल पुढे सविस्तर सांगणारच आहे. आमच्या या इझीबज चॅनेलला आपण भेट दिलीत, आमचा व्हिडिओ पाहिलात, याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि आपला खूप आभारी आहे. तुम्हाला यातले व्हिडिओ आवडले तर आवर्जून लाईक करायला विसरू नका. तुमचं प्रोत्साहन हीच आमची ताकद आहे. तुमच्या संपर्कातील व्यक्तींना आणि ग्रुपवर हे व्हिडिओ फॉरवर्ड करायला विसरू नका. आणि मुख्य म्हणजे आमचं चॅनेल सबस्क्राईब करा अशी विनंती आहे. पुन्हा एकदा धन्यवाद, आभार.